नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. यंदाचा गणेशोत्सव सजवा. सिद्धेश आर्टच्या अप्रतिम इको फ्रेंडली गणेश मखरांनी. सिद्धेश आर्ट, वारे कंपाऊंड, घंटाळी मंदिराजवळ, ठाणे या क्रमांकावर संपर्क साधा. आपल्या सुगंधाने संपूर्ण ठाणे शहराला मंत्रमुग्ध करणाऱ्या राम भरोसेच्या सुगंधित अगरबत्त्या आता थेट घरपोच 7718928626 या क्रमांकावर संपर्क साधा. मल्हार, शाकुंतल, स्वामी, नाथ, गावठी गुलाब, शिवचंदन यासारख्या एकाहून एक सरस ब्रँडना थेट आपल्या घरामध्ये आणण्यासाठी संपर्क साधा. राम भरोसे अगरबत्ती आणि पूजा भांडार 7718928626. ठाणे शहरामध्ये आपला दवाखानातर्फे तपासणी, रक्त तपासणी आणि औषधे अगदी मोफत. आजच ठाणे मनपाचा अभिनव उपक्रम असलेल्या आपला दवाखानाला भेट द्या. प्रसन्न किचन, जिथे विचार चांगले होतात आणि जिथे विचार चांगले होतात तिथे संसारही चांगले होतात. आरोग्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ठाणे शहरातील नागरिकांसाठी उच्चतम आरोग्य सेवा देणारं सर्व सुविधायुक्त हॉस्पिटल. उच्च शिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ, सर्व सुविधायुक्त ऑपरेशन थिएटर, जनरल आणि स्पेशल वॉर्ड्सची सुविधा, सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा आणि सल्ला देणारं ठाणे पूर्व परिसरातील अत्याधुनिक हॉस्पिटल आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, मंगला हायस्कूल समोर, ठाणे पूर्व. संपर्क 022 2 532 3232 आणि 022 2 532 8675. आरोग्यम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. आज आपल्याबरोबर आहे डॉक्टर गौरांगी करमरकर. डॉक्टर गौरांगी करमरकर या ठाणे शहरामध्ये गेल्या जवळपास 25 वर्षांपासून आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत. ठाणे शहरामध्ये त्यांचे 2 क्लिनिक आहेत. दादरमध्ये एक क्लिनिक आहे. प्युअर आयुर्वेद प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे. आणि फक्त आयुर्वेदाला त्यांनी केवळ ठाणे शहराच्या नाही, महाराष्ट्राच्या नाही, तर त्यांनी संपूर्ण जगाच्या पातळीवर आयुर्वेदाला नेण्यासाठी वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये आपले पेपर त्यांनी आजपर्यंत मांडलेले आहेत. अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना नवराष्ट्र वुमन पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे कोविड वॉरियर म्हणून पूना गाडगीळ यांच्या वतीने त्यांना स्वप्नील जोशी यांच्या हस्ते गौरवान्वित करण्यात आलेला आहे. अनेक प्रकारचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. टाईप 2 डायबिटीसवर पंचकर्माद्वारे उपचार करून साखर नियंत्रणात आणली जाते आणि टाईप 2 डायबिटीसचे रिव्हर्सल होते यावर त्यांची आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर चांगलाच गाजला आहे. वाढलेल्या ब्लड प्रेशरवर रक्तमोक्षण या पंचकर्माद्वारे उपचार करून ब्लड प्रेशर लगेच नियंत्रणात आणता येतं. हा वर्ल्ड आयुष एक्सपो यामध्ये त्यांचा आंतरराष्ट्रीय रिसर्च पेपर त्यांनी सादर केला आणि हा रिसर्च पेपरला प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲक्सेप्टेबिलिटी मिळाली. वाढत्या वजनाच्या समस्येवर उद्वर्तन या पंचकर्माद्वारे उपचार करून वजन तर नियंत्रणात आणता येतच, परंतु माप म्हणजेच इंचेस देखील कमी होतात. हा आंतरराष्ट्रीय पेपर त्याचा चांगलाच गाजला आहे. परिषेक या पंचकर्माद्वारे संधिवातावर संपूर्णतः उपचार आणि नी रिप्लेसमेंट सर्जरी टाळता येते यावर देखील त्यांचे अनेक आर्टिकल्स प्रसिद्ध झालेले आहेत. याशिवाय हृदयरोग, थायरॉइड, आम्लपित्त, मायग्रेन, आमवात, मणक्यांचे विकार, पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, आमवात, संधिवात, पाळीच्या समस्या, PCOD, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, ऑटिझम, लहान मुलांचे आजार, वृद्धांचे आजार, पाईल्स, फिशर फिस्ट्युला, दमा, त्वचारोग, सोरायसिस, पांढरे डाग, सौंदर्य समस्या, केसांच्या तक्रारी, कावीळ, पोटाचे आजार, आतड्यांचे विकार, बद्धकोष्ठता, वारंवार होणारा सर्दी खोकला, सायनिसायटिस, झोपेच्या तक्रारी आणि मानसरोग यावर तेजस्वी आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकद्वारे अनेक उपचार केले जातात.
या संदर्भात डॉक्टरांचं नाव हे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. टेलिव्हिजनवर देखील आजपर्यंत त्यांना अनेकदा आमंत्रित करण्यात आलं आहे आणि आयुर्वेद हा विषय आजवर त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या टेलिव्हिजन चॅनल्सवर एंडॉर्स केलेला आहे. सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळा सुरू झाला की अनेक प्रकारचे विकार आपल्याला होत असतात. अगदी आमवातापासून तर सर्दी खोकल्यापर्यंतचे अनेक विकार या पावसाळ्यामध्ये आपल्याला या विकारांना सामोरं जावं लागत असतं. तर एक्झॅक्टली पावसाळ्यातले विकार आणि आयुर्वेदातली बस्ती याचं रिलेशन काय आहे, बस्तीचा कशा पद्धतीने वापर या सगळ्यासाठी करता येऊ शकतो, या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्याबरोबर आहेत डॉक्टर गौरांगी करमरकर मॅडम. सर्वप्रथम ठाणे वर्तमान स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की पावसाळा आला की बालकवींची कविता आठवते, हिरवे हिरवे गारगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे. एकीकडे हे सगळं सुंदर वातावरण संपूर्ण पृथ्वीवर असतं आणि दुसरीकडे अनेक विकार जे असतात हे आपल्याला खुणावू लागतात आणि त्याच्यामुळे पावसाळा आला की नको तो पावसाळा असं देखील अनेकदा म्हटलं जातं. तर पहिली गोष्ट म्हणजे मला सांगा की आयुर्वेदानुसार या पावसाळ्याचं महत्त्व काय आहे आणि हे जे काही पावसाळ्यामध्ये ज्या काही विकारांना सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी बस्ती कशा पद्धतीने उपयोगात येते. कसं असतं, पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने जे जे वातावरणात आहे, निसर्गात आहे, तेच आपल्या शरीरात आहे. म्हणजे उदाहरणार्थ, बाहेरचा जसा वारा तसा शरीरातला वातदोष. वात हा आपल्या शरीरामध्ये चलनवलनाचं काम करत असतो. बाहेर जसा सूर्य असतो तसं आपल्या शरीरामध्ये पित्त असतं. म्हणजे जसं सूर्यामुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्याचं अन्नघटकांमध्ये रूपांतर करतात, अगदीच त्या पद्धतीने पित्त हे आपल्या शरीरामध्ये पचनाचं काम करतं आणि त्या पचन झालेल्या अन्नाच्या पोषक अंशामध्ये रूपांतर करतं. बाहेर जसा चंद्र आहे तसा आपल्या शरीरामध्ये कफ दोष आहे आणि हा जसा चंद्र शीतल असतो, थंड असतो, तसा कफ पण थंड असतो आणि तो शरीराची वाढ करण्याचं आणि झालेली झीज भरून काढण्याचं काम करत असतो. ज्या वेळेला पावसाळा येतो त्यावेळेला काय होत असतं की आकाश हे ढगांनी आच्छादित असतं आणि 12 हात्यांना अगदी वाहून नेत असतो आणि उन्हाळ्यामध्ये जमीन ज्या पद्धतीने तापलेली असते त्या तापलेल्या जमिनीवरती पावसाचं जे पाणी पडलं की गरम वाफा निर्माण होतात आणि पित्ताचा आम्लविपाक वाढतो आणि घाणेरडं जे पाणी असतं त्याच्यामुळे कफ बिघडत असतो. म्हणजे थोडक्यात काय, जेव्हा वात वाढतो त्यावेळेला तो पित्त आणि कफ हे दोन्ही वाढवतो. मग याच्यासाठी आयुर्वेदात एक खूप सुंदर श्लोक सांगून त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. पित्तम पंगू कफम पंगू पंगो मलधातवाहा वायुना यत्र नियंत्री तत्र गच्छन्ति मेघवत. याचा अर्थ काय असतो की ज्या पद्धतीने म्हणजे पावसाळ्यामध्ये ढग जे असतात ते वाहून नेण्यासाठी वारा कारणीभूत असतो, तसं आपल्या शरीरामध्ये पित्त, कफ, मल, मूत्र हे सगळे एका ठिकाणीच बसलेले असतात, एका ठिकाणी स्वस्थानी स्थित असतात. परंतु जसा वारा त्यांना वाहून नेतो, म्हणजे शरीरातला वात वाढला की पित्त आणि कफाला तो बिघडवतो, आपल्या स्थानांपासून दूर करतो आणि आजार निर्माण करतो. मग अशा वेळेला काय करायला पाहिजे, तर मुख्यत्वे या वाताला कंट्रोलमध्ये आणलं पाहिजे. तर आपल्या शरीरामध्ये वातपित्त कफाची स्थानं सांगितली. म्हणजे कफ जो असतो तो पोटाच्या वरच्या भागात असतो, पित्त जे असतं ते पोटाच्या खालच्या भागात आणि आतड्यात असतं आणि सगळ्यात मोठं जे आतड असतं खालती त्या ठिकाणी वात असतो. वात जेव्हा वाढतो तेव्हा ह्या पित्ताला तो वरती जातो आणि तो पित्ताला आणि कफाला स्वतःच्या स्थानातनं दूर करतो आणि वात पित्त कफ हे जर समतोल स्थितीत असतील तर आपण निरोगी असतो आणि अशा प्रकारे समतोल ढासळवायला हा वात कारणीभूत ठरतो, पावसाळ्यातला वाढलेला वात. त्यामुळे या वाताला जर कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर खालच्या वाटेने मोठ्या आतड्यामध्ये संडासच्या जागेने औषधी तेल, काढे असे प्रयुक्त करणं या उपचाराला बस्ती असं म्हणतात. तर बस्तीने वाताला कंट्रोलमध्ये आणलं तर बाकीचे आजार होऊ शकत नाही. पावसाळा आला की वातविकार देखील वाढायला लागतात आणि अशा वेळेस वातामुळे कोणकोणते आजार होतात आणि आयुर्वेदामध्ये यासाठी काय चिकित्सा सांगितलेली आहे. जसं नदीच्या काठावरती मोठे मोठे खडक असतात आणि वारा जेव्हा जोरजोराने वाहतो आणि त्या नदीच्या काठावरती जे खडक असतात त्यांच्यावरती आदळतो तेव्हा मोठ्या मोठ्या खडकांची देखील झीज होते. तर आपलं शरीर ते काय, या वाढलेल्या वाताचा परिणाम आपल्या शरीरातल्या हाडांवरती होतो आणि हाडं झिजायला सुरुवात होतात. म्हणजे जेव्हा आपल्याला असं दिसतं की 40-45ला संधिवातासारखे आजार सुरू होतात त्यावेळेला ते 40-45ला लक्षात येतात. मात्र दर पावसाळ्यामध्ये झालेल्या वातप्रकोपाने ही जी हाडांची झीज होत असते. त्यामुळे वात वाढल्यामुळे संधिवात, आमवात, टाचदुखी, मानदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस, लंबर स्पॉन्डिलायटिस, स्पॉन्डिलोलिस्थेसिस,
त्याच पद्धतीने स्लिप डिस्क, सायटिका, फ्रोझन शोल्डर, टेनिस एल्बो, कार्पल टनेल सिंड्रोम असे अनेक नावं सांगता येतील आपल्याला. असे अनेक आजार होतात. आता तुम्ही जे म्हटलात की आपल्याला त्याच्यावरती काय चिकित्सा करता येते, तर आपण अगदी छोट्या छोट्या उदाहरणांनी बघूया. उदाहरणार्थ गुडघ्यांचा जेव्हा संधिवात आपण म्हणतो त्यावेळेला असं असतं की मांडीचं हाड आणि पायाची दोन हाडं एका ठिकाणी जुळतात आणि ती एकमेकांवर घासली जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये जे वंगण असतं आणि वाढलेल्या वातामुळे काय होतं, वाताच्या कोरड्या गुणामुळे हे वंगण संपतं, म्हणजे अतिशय कमी होतं. त्यामुळे हाडं एकमेकांवर घासली जातात आणि आतमध्ये सूज येते आणि ही जी रिकामी जागा झालेली असते वंगण संपल्यामुळे इथे जाऊन वात जाऊन डिपॉझिट होतो. मग अशा वेळेला आपण त्यांना वाताचे जे मी आधी स्थान सांगितलंय की मोठं आतडं, त्याच्यातनं आपण औषधी तेल आणि काढे संडासच्या वाटेने आपण पेशंटला आतमध्ये सोडतो, ज्याला बस्ती म्हणतात. त्याने वात खालच्या दिशेने प्रयुक्त होतो, निघून जातो आणि मग गुडघ्याच्या भोवती पिठाचा आळं करून आपण त्याच्यामध्ये औषधी तेल सोडतो. त्याला जानूबस्ती नावाचं पंचकर्म म्हणतात. आणि अशा या जानूबस्ती महिन्याला 3दा जेव्हा आपण करतो त्यावेळेला ते पूर्ण हाडांची झीज झालेली असते. ती आपल्याला एक्सरे सुद्धा दिसते की सगळं व्यवस्थित झालेलं आहे आणि नी रिप्लेसमेंट ही सर्जरी पूर्णतः टळते. त्यामुळे दुसरं असतं म्हणजे मानदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणूयात आपण त्याला. मानेचे मणके झिजलेले असतात. आपल्या मेंदूतनं जी नस जाते ती अगदी पार माकड हाडापर्यंत जाते. मग मानेचा जर आपण मणका घेतला तर वरच्या बाजूने जर झिजला असेल तर त्या झिजलेल्या मणका हा अगदी खरखरीत असतो. त्या ठिकाणी ती नस टच झाली की त्या माणसाला चक्कर येते किंवा आजच्या भाषेमध्ये आपण त्याला व्हर्टायगो म्हणूयात, व्हर्टायगोचा त्रास होतो असं लोक कंप्लेंट करतात. तोच मणका खालच्या भागाने झिजला असेल आणि ती नस जर त्याला टच झाली तर तिच्या शाखा हातामध्ये गेलेल्या असतात. त्यामुळे हाताला मुंग्या येणं, हात बधीर होणं, हात सुन्न पडणं किंवा हात दुखणं अशा तक्रारी घेऊन पेशंट आपल्याकडे येत असतो. मग अशा वेळेला बस्ती दिल्यानंतर आपण त्या ठिकाणी मानेच्या भोवती पिठाचा आळं करून त्याच्यामध्ये औषधी तेलं सोडतो. ती त्या त्या आजारानुसार असतात आणि ती तेलं सोडल्यामुळे तो खरखरीत झालेल्या मानेचा मणक्याचा भाग नष्ट होऊन गुळगुळीत होतो. नस त्याला टच होत नाही आणि नंतर आपण योगासनं पेशंटला सांगतो. या सगळ्या विकारांमुळे सर्वायकल स्पॉन्डिलोसिस पासून कायमची मुक्ती मिळते. त्याच पद्धतीने लंबर स्पॉन्डिलायटिस मध्ये तसंच होतं. हीच गोष्ट आपण कमरेच्या ठिकाणी पिठाचा आळा करून औषधी तेलाची बस्ती करत असतो आणि कमरेच्या ठिकाणी ज्या वेळेला पेशंटला त्रास होतो त्यावेळेला कंबरदुखी, पायदुखी, पायाला मुंग्या येणं हे सगळे आजार दिसत असतात. स्लिप डिस्क नावाचा एक त्रास असतो की स्लिप डिस्क झाली की सहसा या पेशंटला ऑपरेशन ऍडवाइस केलं जात असतं. या सगळ्या याच्यामध्ये काय होत असतं की दोन मणके जे एकमेकांवरती असतात त्या दोन मणक्यांच्या मध्ये एक चकती असते आणि ही चकती जी असते ती सरकते आणि सरकलेल्या चकतीचा भाग त्या नसेवरती पडतो आणि त्या नसेवर पडल्यामुळे नर्व रूट कंप्रेस होतात आणि पायाला मुंग्या येणं किंवा मानेच्या ठिकाणी झालं असेल तर हाताला मुंग्या येणं, हात बधीर होणं हे सगळे त्रास सुरू होतात. मग या ठिकाणी सुद्धा आपण खालच्या वाटेने आपण बस्ती देतो आणि त्यामुळे काय होत असतं, जसं फुग्यातनं हवा निघून गेल्यानंतर फुगा मागे डिफ्लेट होतो, अगदी त्याच पद्धतीने ती जी चकती असते ती मागे येते आणि ही आपल्याला MRI मध्ये दिसते. मागे आलेली चकती आपल्याला MRI मध्ये दिसते आणि मग त्याच्यामुळे नंतर आपण त्या ठिकाणी ती चकती फिक्स होण्यासाठी कटिबस्ती नावाचं पंचकर्म करतो. या पद्धतीने या पेशंटला अजिबात ऑपरेशनला सामोरं जावं लागत नाही. तसंच आपण फ्रोझन शोल्डर किंवा कार्पल टनेल सिंड्रोम, त्याच पद्धतीने टेनिस एल्बो असे देखील आजार जे असतात त्याच्यामध्ये या बस्तीच्या जोडीला आपण नस्य नावाची ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामुळे वात शरीरातून निघून जातो आणि पेशंटला कायमस्वरूपी या आजारातून मुक्तता मिळते. एक्झॅक्टली. पावसाळ्यात जे काही वात विकार होत असतात त्यासाठी बस्ती हा एक अतिशय महत्वाचा अशा प्रकारचा आयुर्वेदातला उपचार आहे. या संदर्भात आपण आणखीही बातचीत करणार आहोत, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आता आयुर्वेदातली बस्ती आणि पावसाळा या संदर्भात आता आपल्याबरोबर डॉक्टर गौरांगी करमरकर या बोलत आहे. डॉक्टर गौरांगी करमरकर गेल्या जवळपास 25 वर्षांपासून ठाणे शहरामध्ये प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करत आहेत आणि जे काही प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर्स आहेत त्यापैकी डॉक्टर गौरांगी करमरकर यांचं नाव अतिशय अग्रभागी आहे. आज आपल्याशी त्या बस्ती, पावसाळ्याचे आजार आणि बस्ती या संदर्भात ते आपल्याशी बोलत आहेत. मॅडम, आता तुम्ही सगळ्या इतर आजारांविषयी बोललात, परंतु पावसाळा म्हटला की सर्दी, खोकला, ताप हे सगळ्यात पहिले येत असतं. तर या संदर्भात काय सांगाल की पावसाळ्यामध्ये जे काही सर्दी, खोकला, ताप असे विकार होत असतात त्याच्या प्रतिबंध कशा पद्धतीने करायचा?
जसं आता आपल्याला माहिती आहे की आजच्या भाषेमध्ये आपण बोलायला गेलो होतं एअरड्रॉप इन्फेक्शन म्हणून सर्दी, ताप, खोकले, घसा दुखणं किंवा व्हायरल फीवर असं आपण आज जाणत असतो. तर ज्याला आपण एअरड्रॉप इन्फेक्शन आज म्हणतो त्यालाच आयुर्वेदाने वाताचे विकार म्हटलेले आहेत. तसंच पावसाळ्यामध्ये चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया असे आजार होतात. आता हे म्हटल्यावरती आपल्याला पटकन चिकनगुनिया म्हटल्यावरती तापाबरोबर सांधे पण दुखत असतात. इथे सुद्धा आपण जेव्हाही काही दुखतं नाही वातात विनाशूलम म्हणजे वाताशिवाय वेदना शक्यच नाही, त्यामुळे चिकनगुनियामध्ये सुद्धा आपण वाताची ट्रीटमेंट करतो. इनफॅक्ट मलेरियाला आपल्याकडे विषमज्वर म्हणजे वातामुळे होणारा ताप असा आजार म्हणून सांगितलं गेलेलं आहे. तसंच पावसाळ्यामध्ये काय होतं की लोक ना भजी खाणार, वडापाव खाणार किंवा सामोसे खाणार असं तेलकट तुपकट काहीतरी खातात आणि अपचन होतं आणि मग बिघडलेलं हे जे गढूळ पाणी, वाईट पाणी याच्यामुळे पोटाचे विकार, आतड्याचे विकार, टायफॉइड सारखा तापाचा प्रकार, त्याच पद्धतीने कावीळ, लेप्टोस्पायरोसिस असे आजार होतात. मग हे होऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये प्रतिबंधात्मक उपचार म्हणून आपल्याकडे सांगितलंय की सहसा लिंबू, कोकम अशा आंबट चवीचे पदार्थ, संवर्षल मीठ वापरावं, सुंठ, मिरे, पिंपळी, चित्रक अशा रीतीचं मसाले वापरण्यात आले पाहिजे. तसंच पाण्याची स्वच्छता म्हणजे पाणी उकळून प्यायला पाहिजे, पाणी साचू दिलं नाही पाहिजे जेणेकरून डेंग्यू, मलेरिया होणार नाही. त्याच पद्धतीने लेप्टोस्पायरोसिस होऊ नये म्हणून पायामध्ये ज्या पद्धतीने गमबूट वगैरे वापरायला सांगितले त्याच्यामुळे होणार नाही. आणि त्यातनंही अनफॉर्च्युनेटली झाला असतं दुर्जल जेता रस नावाचं औषधाचं काही सुंदर प्रकार आहेत आपल्याकडे की ज्याच्यामुळे आपण अगदी लेप्टोस्पायरोसिस वरती सुद्धा ट्रीटमेंट करू शकतो. पारिजातक वटी, संशनी वटी या यांसारख्या औषधामुळे आपण मलेरिया किंवा डेंग्यू याच्यावर सुद्धा सुंदर उपचार करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय असतं, धूपन चिकित्सा. गुग्गुळ हे वापरलं जातं जे वातशामक असतं, कारण पावसामध्ये वात वाढलेला असतो आणि या गुग्गुळाचं जर धूपन केलं तर बॅक्टेरिया, व्हायरसेस वाढणारच नाही, त्यामुळे सर्दी, ताप, खोकले हे आजार होणार नाहीत. कपडे ओले राहतात त्यामुळे फंगल इन्फेक्शन्स याच्यामध्ये होतात, त्या कपड्यांना देखील धूप देण्यास सांगितलंय ज्याच्यामुळे हे होणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं करत असतानाही लोक काहीतरी अचरबचर खातातच आणि त्याच्यामुळे अपचन होतं आणि आमविष तयार होतं आणि त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया, व्हायरसेस निर्माण होतात. म्हणून पोट साफ तर रोग माफ या उक्तीने जर बस्ती घेतला तर आपल्याला एकाही आजाराला सामोरं जायला लागणार नाही. म्हणून पावसाळ्यामध्ये बस्तीचे महत्व आहे. पोट साफ तर रोग माफ या उक्तीवर आय थिंक आपण आजचा हा इंटरव्ह्यू या ठिकाणी थांबूया. परंतु मॅडमकडे प्रचंड काही सांगण्यासारखं आहे आणि ज्या पद्धतीने ते आयुर्वेद एंडोर्स करतायत, आयुर्वेदासंदर्भात जनजागृती करत आहेत, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण अतिशय प्राचीन अशा प्रकारचं आयुर्वेद आहे. मात्र आता गेल्या काही वर्षांमध्ये आयुर्वेदाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात ॲलोपॅथी चालते, पण आयुर्वेदामध्ये देखील ती शक्ती आहे, ती ताकद आहे. अगदी कोविडमध्ये देखील मॅडमनी अनेक जणांवर उपचार केले आणि त्यांना कुठल्याही प्रकारचे महागडे अँटीबायोटिक्स न घेता फक्त आयुर्वेदाद्वारे त्यांनी अनेक रुग्णांना बरं केलेलं आहे. डॉक्टर, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. के फॉर कुर्ता, एच फॉर हाऊस. मग डी म्हणजे काय? येस, डी फॉर डिस्काउंट. कुर्ता हाऊसमध्ये मिळेल आपल्याला 1,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर 10% डिस्काउंट आणि 1,000 पासून 5,000 रुपयापर्यंतच्या खरेदीवर चक्क 25% डिस्काउंट. येस, 25% ऑफ. कुर्ता हाऊस, जिथे मिळतील आपल्याला कुर्त्यांच्या अप्रतिम व्हरायटीज. आपला प्रत्येक मंगल प्रसंग साजरा करा कुर्ता हाऊसच्या अप्रतिम कुर्त्यांसह. कुर्ता हाऊस, शिवाजी पथ, भानुशाली हॉस्पिटल जवळ, स्टेशन जवळ, ठाणे पश्चिम. कुर्ता हाऊस. मोबाईल क्रमांक 9619685353 आणि 9820161317. कुर्ता हाऊस. हॉटेल शामियाना, येऊरच्या निसर्गरम्य परिसरातील एक आतिथ्यशील जागा. हॉटेल शामियाना. व्हेज, नॉनव्हेज, पंजाबी, चायनीज आणि खास महाराष्ट्रीय पद्धतीच्या जेवणासाठी एकच नाव, हॉटेल शामियाना. येऊरचा थंडगार निसर्ग आणि शामियानाचे लज्जतदार पदार्थ. नवीन वर्षात आणखी काय हवं? हॉटेल शामियाना. एकदा नक्की या ना. ब्लेझर घ्यायचं तर फक्त आणि फक्त बॅरॉनचंच. बिझनेस मीटिंग असो की फॅमिली फंक्शन, तुम्हीच ठराल सेंटर ऑफ अट्रॅक्शन. केवळ 2,000 रुपयांपासून ब्लेझर्सना सुरुवात. असंख्य व्हरायटीज.
बॅरॉन मेन स्टुडिओ, जिल्हा परिषदेसमोर, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 8850659601. बॅरॉन. गणेशोत्सवाचा सण जसजसा जवळ येऊ लागला आहे तसतसं बाजारामध्ये अत्यंत सुंदर आणि देखण्या अशा गणेश मूर्तींची रेलचेल आपल्याला दिसू लागली आहे. घंटाळी चौक, विष्णुनगर, सत्यम कलेक्शन समोर सध्या श्री गजानन कला केंद्र हा गणेश भक्तांसाठी अतिशय आकर्षणाचा विषय ठरला आहे. याचं कारण या ठिकाणी अत्यंत देखण्या अशा प्रकारच्या गणेश मूर्ती आपल्याला बघायला मिळतील. श्री सचिन मोरे हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मूर्ती व्यवसायामध्ये आहेत. त्यामुळे ग्राहकांची आवड, त्याचप्रमाणे ग्राहकांना नेमकं काय हवं असतं याचं परफेक्ट नॉलेज श्री सचिन मोरे यांना असल्याकारणाने अतिशय सुंदर अशा प्रकारच्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध आहेत. अष्टविनायक, सिद्धिविनायक, भगवान शिवशंकर, स्वामी समर्थ अशा विविध रूपांमध्ये या ठिकाणी गणेश मूर्ती उपलब्ध असल्याचं श्री सचिन मोरे सांगतात. शाडू माती, लाल माती अशा विविध प्रकारच्या ऑप्शन्स या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. इको फ्रेंडली अशा प्रकारच्या गणेश मूर्ती या ठिकाणी उपलब्ध असल्याची माहिती सचिन मोरे देतात. घंटाळी चौक, विष्णुनगर या ठिकाणी आपण गणपती विक्रीचा आपला स्टॉल आहे. गजानन कला केंद्र म्हणून आपण इथे गणपतीची विक्री करतोय. आपल्या इथे अष्टविनायक, सिद्धिविनायक, परत स्वामींची मूर्ती आहे, शंकराच्या मूर्त्या आहेत, विविध रूपांमध्ये बसलेले गणेशाच्या शाडू मातीतील व लाल मातीतील मूर्त्या आहेत. ठाणेकरांना आव्हान करेन की शाडू माती आणि लाल मातीतील मूर्त्या ज्या इको फ्रेंडली म्हणून आपण मूर्त्या ज्या आहेत ते घेण्याचं आव्हान करेन मी, जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल. ठाणे शहरातील घंटाळी चौक, विष्णुनगर, सत्यम कलेक्शनच्या समोर श्री गजानन कला केंद्र आहे. गणेश भाविकांनी निश्चितपणे या ठिकाणी एकदा भेट द्यायलाच हवी. अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार आहेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस? तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये. त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर. आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं? सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे. कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग, करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त संज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा.
तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटण रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.